आमच्या जागेविषयी काही गल्लत तर होत नाहीये ना? आम्ही स्वराज्याचे छत्रपती आहोत, कोणी सामान्य मोगली सरदार नाही. सरबत्त्या द्या, सांगा सांगा सर्वांना, आपले शिवबराजे आलेत, आपले शिवबराजे आलेत. धन्य धन्य शिवाजी शूर, आमचा मेन उद्देश, मेन मोटिव्ह आमचा एकच आहे की जास्तीत जास्त हा छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला जावा, आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचला जावा. कुठेतरी लुप्त पावत चाललेला हा जो इतिहास आहे, जी कुठेतरी लुप्त पावत चाललेली जी पोवाडा, जी शाहिरी कला, जी लोककला आहे, ती आम्ही कुठेतरी सर्व तरुण पिढ्या आम्ही जपण्याचा किंवा जोपासण्याचा आम्ही कुठेतरी प्रयत्न करत आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन भन्नाट व्लॉगमध्ये. आणि सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि आज आपण जाणार आहोत पनवेलच्या वडाळे तलावच्या दिवाळी पहाट बघायला. आणि तुम्ही विचार करत असाल की आज हेल्मेट घेऊन काय व्हिडिओ स्टार्ट करते, तर हेल्मेट घालून येण्याचं कारण हे एकच आहे की आजकालची पिढी हेल्मेट वापरत नाही बाईक्सवरती, कारण आजकाल ॲक्सिडेंट खूप जास्त वाढलेत. पहिलेचे ॲक्सिडेंट कसे असायचे की थोडा खर्चडलाय, थोडा काय फ्रॅक्चर झालाय. हल्लीचे ॲक्सिडेंट बोललं तर डायरेक्ट चेंदा मेंदा होते. त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही हेल्मेट वापरा. तुम्ही वापरत असाल तर तुमच्या मित्रांना वापरायला लावा. सगळ्यांनी हेल्मेट नक्की वापरला पाहिजे. तर चला आजच्या दिवाळी पहाटला, पनवेलच्या दिवाळी पहाटला सुरुवात करूया. मित्रांनो आज बघू शकता 5 ढोलताशा पथक आहेत. ब्रह्म, श्री शिव सह्याद्री, माऊली प्रतिष्ठान, नादस्फूर्ती आणि रणसह्याद्री. तर आज पद्धतशीर बघू शकता इकडे ढोल वगैरे लावायला घेतलेत. तयारी सुरू झालेली आणि थोड्या क्षणात चालू होणार आहे आपली दिवाळी पहाट. राजा शिवछत्रपती महाराजांचा, राजा शिवछत्रपती महाराजांचा, राजा शिवछत्रपती महाराजांचा. नमो पार्वती पदे हर 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लोक आलेले आहेत. आयुष गरत, एनजे आर्ट्स अँड क्रिएशन्स आणि कॅप्चर. तर चला आज तगडा कंटेंट आहे. पोरं सगळे शूट करणार आहेत पद्धतशीर आणि चालू झालेले वादन. लेट्स गो. चालू झालेला तुम्ही बघू शकता. इकडे ध्वजपथक, माचीच्या 5 ध्वजपथक तिकडे बघू शकता तुम्ही.
मित्रांनो, तर थोड्याच वेळात इकडे पोवाडा चालू होणार आहे. इकडे बघू शकता वेशभूषा केलेले आहेत प्रत्येक जण आणि एकदम भारी असणार आहे. दरवर्षी होतं इकडे, एकदम भन्नाट असणार. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप भारी वाटेल. अहो मंडळी, हो आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. अरे ज्यांनी निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाही यांच्या छाताडावर स्वराज्याचा भगवा झेंडा रोवला, असे आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलेलं आहे. पण एके बाजूला काय त्याच समयाला घडत होतं, काय वरती वर उभारता दिल्लीला, वरती उभारता दिल्लीला, उभारता दिल्लीला. आणि ही वार्ता करता औरंगजेबाला, काय शिवाजीनं अंमल बसवला, दख्खनचा मुलूक जिंकला. शिवाजीनं अंमल बसवला, दख्खनचा मुलूक जिंकला. मामाच्या तोडलं बोटाला, आठवण झाली औरंगजेबाला, जिरहाजी. आणि याच समयाला काय घडत आहे, काय औरंगजेबाला आठवण झालेली आपल्या मामाची बोटं कापलेली आहेत आणि दख्खनचा मुलूक हा शिवाजी मिळवतोय. काय करावं तर या औरंगजेबानं काय केलेलं आहे, शिवाजी राजांवर चाल करून जाण्यासाठी त्याने एक मातब्बर सरदार नेमलेला आहे. त्याचं नाव आहे मिर्झा राजे जयसिंग. मिर्झा राजे जयसिंग को. आणि मग मिर्झा राजे जयसिंग, कारण या औरंगजेबाला कळून चुकलेलं आहे की एखाद्या हिंदू राजाला जर शह द्यायची असेल तर त्याच्यावर हिंदू राजा चालवून पाठवावा लागेल. आणि म्हणून मिर्झा राजे जयसिंगाची म्हणजे प्रभू श्री रामाच्या वंशजाची जो या मुघल दरबारीत चाकरी करतोय याची निवड करण्यात आली. आणि हा मिर्झा राजे जयसिंग काय बोलतोय, एक लिंग जी की सौगंध, इस शिवाजी राजा नाम के तूफान को नहीं मिट्टी में मिलाया तो मिर्जा राजे जयसिंग नाम नहीं कहलाएंगे. आणि मग हा मिर्झा राजे जयसिंग काय करतोय, या मिर्झा राजे जयसिंगानं स्वराज्याकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. हा जयसिंग हो स्वराज्यात आलेला आहे. स्वराज्यात आल्यावर त्याने पाहिलं की या शिवाजी राजाची सारी ताकद या गड किल्ल्यात आहे, या दुर्गात आहे. आणि म्हणून त्यांनी कोणत्या किल्ल्याकडे, पुरंदराच्या किल्ल्याकडे त्यांनी त्याचा मोर्चा वळवला. जयसिंगानं मोर्चा वळविला. पुरंदरचा किल्ला गाठला जिरहाजी. आणि या पुरंदराच्या किल्ल्यावरती तो मिर्झा राजे जयसिंग आलेला आहे. आणि मग त्याने काय केलं मिर्झा राजे जयसिंग आलेला आहे. आणि मग त्यानं पुरंदरावरती आपला वर्चस्व घ्यायला सुरुवात केली. पुरंदरावरती तोफ उडवल्या गेल्या, पुरंदरावरती तोफेचे बार करण्यात आले. त्या पुरंदरचा तारीख होता तो म्हणजे मुरारबाजी देशपांडा. मुरारबाजी लढत आहे. याच समयाला महाराजांना कळून चुकलेलं आहे की या मिर्झा राजे जयसिंग सोबत इतक्या बलाढ्य सेनेसोबत सध्या आपण लढायला गेलो
तर स्वतःहून आपल्या मृत्यूला त्याच्या दारात नेऊन टाकल्यासारखं होणार आणि म्हणून आपलं सैन्य मारलं जाणार, आपली माणसं मारली जाणार. या विचारानं छत्रपती शिवाजी महाराज त्या मिर्झा राजे जयसिंगच्या भेटीला जाण्याचा विचार करतायत. महाराज त्याच्यासोबत तहाचा विचार करतायत का? अहो, आणि या पुरंदराच्या तहाचा महाराज विचार करतायत. काय पुरंदराचा तह? होय, पुरंदराचा तह. आणि तो बी महाराजांनी केला? महाराजांनी केला नाही दादा, महाराजांना करावा लागला, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. राजांनी डाव मांडला गनिमी काव्याच्या संगतीला, राजांनी डाव मांडला गनिमी काव्याच्या संगतीला. एक बाऊल माग टाकला स्वराच्या क्षणाला, एक बाऊल माग टाकला न सौराच्या क्षणाला. कसं देऊ मी पुरंदराला न तिथं माझा संभाजी जन्मला. अरे कसं देऊ मी या पुरंदराला, तिथं माझा बाळ जन्मला आहे, मला संभाजी जन्मला आणि तिथं माझा मुरारबाजी पडला. अहो, मुरारबाजी लढता लढता धारातीर्थी पडले. मुरारबाजीचा शिर उडला, मस्तक धडा वेगळा झाला, तरी एकट्या धडाने शंभर गनिम काबीज केला, कापला. असा होता आपला स्वराज्याचा एक एक मावळा. आणि हेच मावळे महाराजांना गमवायचे नव्हते. आणि मग अत्यंत दुःखात म्हणालं महाराज त्या मिर्झा राजेला म्हणतात, अहो मिर्झा राजे, तुम्ही खुद्द प्रभू श्रीरामांचे वंशज, तुम्ही फक्त आज्ञा करा, अख्ख्या हिंदुस्थानाच्या तख्तावर तुम्हाला बसून मरेपर्यंत हा शिवाजी राजा तुमची चाकरी करेल. नहीं राजे नहीं, यह मुमकिन नहीं है. मिर्झा राजे, ठीक आहे, आम्हाला तुमचा तह मान्य है. बहुत खूब राजे, बहुत खूब, लेकिन हमारी कुछ शर्तें हैं राजे. शर्त? कौन सी शर्त? हमारी 3 शर्तें हैं राजे. पहली शर्त, आपके पास जो 35 किले हैं उन्हें मुगल साम्राज्य में शामिल करने होंगे. जगदम्ब. और उनमें से मात्र 12 किलो पर आप अपना शासन चला सकते हैं राजे. हमारी दूसरी शर्त, आपको मुगल सल्तनत में मुगलाई स्वीकार करनी होगी राजे. और हमारी तीसरी और आखिरी शर्त राजे, आपको और शंभू राजे को बादशाही दरबार में हाजिर होना होगा. म्हणजे दिल्ली? होय राजे, दिल्ली. जगदम्ब. आणि मग राजाला चाहूल लागलेली आहे. या दिल्लीला गेल्यावरती आमच्या सोबत दगाफटका झाला तर त्यावेळी मिर्झा राजे म्हणताय, राजाजी हे राजपुतांचं वचन आहे, माझा मुलगा रामसिंग सुद्धा तिथे आहे. अहो, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही आमचं प्राण अर्पण करू. आणि हे वचन त्याने दिलेलं आहे. काय म्हणतोय? वचन दिलं राजाला, वचन दिलं राजाला, दिलं राजाला, दिलं राजाला. विश्वास वाटलं समयाला. आणि आऊसाहेबांना शिवाजीराजे काय म्हणताय? आम्ही जातो आग्रा भेटीला, आग्रा भेटीला. आणि या आग्रा भेटीचा विषयाची कल्पना निघतात महाराजांच्या डोळ्यामध्ये चमक दिसू लागली.
आता प्रखरपणे दिसू लागलेला आहे. आणि मग महाराज काय करतायत, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन, आपल्या छोट्या संभाजी राजांना घेऊन महाराज दिशेने निघाल्यात आग्र्याच्या. सोबत काही निवडक मावळे घेतलेले आहेत आणि महाराज दिशेने निघालेले आहेत. महाराज आग्र्यामध्ये पोहोचलेले आहेत. पण महाराजांच्या स्वागताला रामसिंग येणार होते, पण रामसिंग आले नव्हते. तर तिथे साधा मुन्शी स्वागतासाठी ठेवला होता. आणि हा मुन्शी काय म्हणतोय, कहीं आप मिर्जा राजे जयसिंह के बेटे राम सिंह तो नहीं? वाह, आम्हाला वाटलं होतं स्वतः रामसिंग येथे आमच्या स्वागताला येतील, पण इथे त्यांना सवाड कुठं आहे? काय रामसिंग? काय मी रामाचा वंशज आणि बादशाची जनाखान्याची रक्षा करतोय? जगदंब, चला. मग अहो दादा, आग्र्यामध्ये आल्यानंतर महाराजांचा हा पहिला अपमान झाला होता. आणि महाराज इथून तडक निघाले आणि महाराज दरबारामध्ये पोहोचलेले आहेत. आणि या दरबाराचं वातावरण कसं आहे मंडळी? या दरबाराचं वातावरण कसं आहे? या दरबारामध्ये सत्ताय दाऊसवर हा आलमगीर औरंगजेब बसलेला आहे. सरदार उमराव त्याच्या समोर उभा आहे. आणि दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. आणि या महाराजांना बघून आधी उपस्थित असलेला रामसिंग त्यांच्या समोर येतोय. आणि रामसिंग त्यांना म्हणतोय, बस रामसिंग बस. हा शिवाजी राजा झुकतो फक्त माता आणि मातृभूमी समोर, आणि तुम्ही आम्हाला कुर्निश करायला सांगताय? या मोगली लाडक्यांच्या समोर आम्ही झुकणार नाही. आणि ध्यानात ठेवा, मृत्यू पत्करू पण अपमान नाही. राजे, ये तो दरबार की रीत है. रीत? कोणतीही रीत स्वराज्याच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठी नाही. राम सिंह जी हुजूर. इसे इसकी जगह दिखाओ. जी आइए राजे, यहाँ नहीं, यहाँ. राम सिंह, आमच्या जागेविषयी काही गल्लत तर होत नाहीये ना? नाही राजे. आम्ही स्वराज्याचे छत्रपती आहोत, नाही कोणी राजे. सामान्य मोगली सरदार नाही. नाही राजे, हा बादशाहचा हुक्म आहे. मग हा आमच्या समोर कोण उभा आहे? हे राजे जसवंत सिंग. राजा जसवंत सिंग? अरे हा तर आमच्या मामुली सरदारांना पाय दाखवून पळून गेला होता, आणि आमची जागा याच्या मागे. राम सिंग, जी राजे. इसे खिल्लत दीजिए. आणि खिल्लत? अरे अशी खिल्लत आम्ही आमच्या स्वराज्यात रोज सरदारांना वाटतो. तुम्ही आम्हाला समजलात काय? आम्ही स्वराज्याचे छत्रपती आहोत, कोणी सामान्य सरदार नाही. रामसिंग, आम्ही एक वेळ मृत्यू पत्करू पण अपमान नाही. ही बादशाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. चला समोर. आणि मग निघाले महाराज. आणि या सख्यांच्या वागाने या औरंगजेबासमोर नारकाली फोडलेली आहे. आणि ही चर्चा पसरली आहे आग्र्यामध्ये. कोण आहे हा? औरंगजेबासमोर येऊन या औरंगजेबासमोर कोणाची हिंमत सुद्धा नाही होतो डोळ्यावरती करून बघण्याची. हा वाद कोणता नारकाली फोडली. आणि ही चर्चा जशी आग्र्यामध्ये घुमत राहिली, बादशाहच्या कानावर जशा खबऱ्या येऊ लागल्या, तशा या बादशाहानं फरमान सोडलेलं आहे.
काय शिवाजी और उसका बेटा संभाजी, उसको कैद करो, राजनदास भाई की हवेली में भेज दो। काय झालंय? असे किती दिवस गेलेले, आता काय करावं काय करावं काय करावं, ह्या कैदेतून कसा सुटावा हे महाराजांना कळत नाहीये। काय करावं कोणती शक्कल लढवावी। मग याच्यातच एके दिवशी महाराज आपल्या दालनामध्ये, आणि या औरंगजेबासमोर खबर पसरली आहे, औरंगजेबासमोर खबर आलेली आहे की महाराजांनी अंथरूण धरलेलं आहे, महाराज आजारी आहेत, महाराजांना ज्वर चढलेला आहे, महाराजांना ताप आलेला आहे, महाराजांना उठता येत नाहीये, महाराजांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता निघून गेलेली आहे, सगळीकडे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। आणि मग याच्यामध्ये एके दिवशी महाराज आपल्या दालनामध्ये फिरत असताना, फेरफटका मारत असताना महाराजांचं लक्ष त्यांच्या दालनात ठेवलेल्या मिठाईच्या टोपलीकडे जातं, आणि महाराजांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटतं। महाराजांची युक्ती, महाराजांचा गनिमी काव्याचा विचार करण्याची पद्धत सुरू झालेली आहे, आणि मग इथूनच सुरुवात होते गनिमी काव्याला। आणि मग दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्या अर्ज केलेल्या औरंगजेबाला, जहापना आमची प्रकृती ठीक नाहीये, आमची तब्येत ठीक नाहीये, महाराज अहो जहापना आम्हाला दान धर्म करावासा वाटत आहे, आम्हाला दान धर्म करावासा वाटत आहे। या प्रजेमध्ये आम्हाला मेवा आणि मिठाई वाटावीशी वाटत आहे, त्यासाठी आम्हाला परवानगी देवी जहापना। आणि घडलाय काय औरंगजेबानं हे फरमान स्वीकारलं आणि अर्जाला कबुली दिलेली आहे। आता इथूनच सुरुवात झाली खरी गनिमी काव्याला। महाराजांच्या दालनामध्ये मोठमोठ्या पिटाऱ्यांची ये जा सुरू होणार आहे। आता पहिल्या दिवशी मिठाईचा 1 पिटारा आला, दुसऱ्या दिवशी मिठाईचे 2 पिटारे आले, तिसऱ्या दिवशी 3 आले, चौथ्या दिवशी मिठाईचे 4 पिटारे आलेले आहेत दादा। आणि ही सवय मोगलांना लावून दिलेली आहे, त्याच्यामध्ये महाराजांच्या दालनातून मिठाई भरली जात होती, मिठाई प्रजेमध्ये वाटली जात होती। आणि एके दिवशी असंच करता आठवडा झाला असेल, आणि महाराजांच्या गनिमी काव्याच्या पद्धतीनं या पेटारामध्ये बसून महाराज निघणार होते। महाराज या आग्र्याच्या कैदेतून सुटणार होते। महाराजांनी आपल्या सवंगड्यांना शेवटची भेट दिली आणि महाराज निघाले। महाराज त्या पेटाऱ्यामध्ये बसलेले आहेत, महाराज पेटाऱ्यामध्ये बसले, पेटाऱ्यामध्ये मिठाया ठेवलेल्या गेलेल्या आहेत, आणि या पेटाऱ्यामध्ये मिठाया ठेवत असताना आता तुम्हाला वाटेल ही गनिमी कावा आग्र्यापर्यंत नंतर सुचली, तर नाही, हा गनिमी कावा महाराजांनी महाराष्ट्रात राजगडावर असताना सुट्टी सुचवून घेतली होती की आग्र्याच्या भेटीमध्ये आपल्याला काही झाली तर कोणती शक्कल लढवाल, काय युक्ती कराल, याचं पूर्व नियोजन अगोदरपासूनच महाराजांनी दादा केलं होतं। आणि मग महाराज या पेटारामध्ये बसले, आणि महाराज या पेटारामधून निसटणार, हीच होती गनिमी काव्याची पुढची पायरी। निघाले महाराज, आणि सर्वांनी तो पेटारा उचलला गेलेला आहे, हा पेटारा उचलला गेलेला आहे, आणि तेवढाच एक मुघल सरदार तिथे आलेला आहे। मुघल सरदार म्हणतोय, हीच होती आमच्या गनिमी काव्याची ताकद।
विचार एकच, महाराज गेलं कुठं म्हणायचं. महाराजानंतर पेटरामध्ये त्यांनी तपासलं, महाराज त्यात नव्हते. मग आता मावळ्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला, महाराज गेले कुठे कुठे. निघाले यशस्वीरित्या महाराज आग्र्याच्या पेटारातून निसटलेला आहे आणि महाराज आता राजगडावरती पोहोचलेले आहेत. हीच आपल्या गनिमी काव्याची ताकद नाही. आणि मग महाराज आता पोहोचलेले आहेत राजगडावरती. पण इकडे जरी कधीतून सुटले असले तरी इकडे राजमाता आपल्या शंभू नातवाची हमली आपल्या शिवाजी राजाची वाट बघतायत की आपले शिवाजी राजा अजून कसे आले नाही, कुठल्या खबरा नाही. काय चाललंय काय कळत नाही. आणि एके दिवशी काय घडतंय, जिजामा साहेबांच्या दरबारामध्ये जिजामा साहेब आपल्या सिंहासनावरती विराजमान झाल्या होत्या. आणि ह्या विराजमान झाल्या असताना तिथे एक मावळा येऊन काय म्हणतोय, गोसाव्यांना सांगा आज आम्हाला कोणालाही भेटायची इच्छा नाही. आजपर्यंत कधी नाकारली नाही, पण आज नाकारते. कारण हे डोळे हे काय करताय गोसावी बुवा, हे काय करताय तुम्ही. आमच्याकडे नीट बघा, आम्ही तुमचे शिवबा आपले शिवबाराजे आले. धन्य धन्य शिवाजी शूरा, पराक्रमी थोर केले तर पादमी घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की हरे धन्यवाद. मित्रांनो, ज्या टीमने पोवाडा केला त्या टीमला जाऊन आपण भेटणार आहोत. कारण आजकालच्या काळात आजकालच्या पिढीला आपल्या महाराजांच्याबद्दल माहिती किंवा पोवाडे हे काहीच आयडिया नाही. तर एक म्हणजे चांगला प्रयत्न करतात दरवर्षी एक दिवाळी पहाटच्या माध्यमातून आपल्या महाराजांची हिस्ट्री किंवा पोवाडे हे आपली लोककला जी बोलतात ती नवीन पिढीसमोर आणत आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे. आता त्यांना जाऊन आपण भेट देऊया. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे टीम मैफिल सप्तस्वरांची, ज्यांनी आपल्यासमोर पोवाडा सादर केला. तर त्यांच्याबद्दल काय माहिती ऐकून बघूया. नमस्कार, जय शिवराय सर्वांना.
आम्ही टीम मैफिल सप्तसुरांची गेली 4 वर्ष आम्ही या पोवाडा क्षेत्रामध्ये बाकी विविध भक्तिगीतांमध्ये आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही आमचं संगीतमय जितकं वातावरण करता येईल जितकं लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो आहे. आमचा मेन उद्देश मेन मोटिव्ह आमचा एकच आहे की जास्तीत जास्त हा छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला जावा, आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचला जावा. कुठेतरी लुप्त पावत चाललेला हा जो इतिहास आहे, जी कुठेतरी लुप्त पावत चाललेली जी पोवाडा, जी शाहिरी कला, जी लोककला आहे ती आम्ही कुठेतरी सर्व तरुण पिढ्या आम्ही जपण्याचा किंवा जोपासण्याचा आम्ही कुठेतरी प्रयत्न करत आहोत. आणि विशेषतः आमचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो पोवाडा आहे म्हणजे छावा चित्रपट आता रिलीज झाला आहे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज सर्वांना कळायला लागलेले आहेत. पण त्याच्या अगोदरपासून गेली 4 वर्ष आम्ही छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आमच्या सर्वांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे ही लोककला तुमच्या मनामध्ये नेहमी ताजीतवानी आणि नेहमी उत्स्फूर्तपणे मांडण्याचा आमचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आम्ही कुठेतरी आता यशस्वी होत चाललो आहे. तुमची सोबत असली, तुमची साथ असली तर आम्ही नक्कीच एखादं उंच शिखर गाठतो. धन्यवाद. तर मित्रांनो, अशी होती 2025ची पनवेलची दिवाळी पहाट. तर व्लॉग आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवनवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते. आणि मित्रांनो, चला याच मोमेंटवर व्लॉग मी एंड करतोय. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो.